नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी पेपर 1 मराठी व गणित विभाग 2 गणित त्यातील संख्या ज्ञान त्यातील 5 मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे याचा व्यवसाय 6 आज आपण सोडवणार आहोत. पहा, दोन संख्या दरम्यानच्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्या. पहा, पहिले आहे लहानात लहान संख्या 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी. लहानात लहान संख्या शोधणं खूप सोपं आहे. 1 अंकी संख्या लहानात लहान आहे 1. 1 पासून संख्या सुरू होतात, म्हणजे 1 अंकी लहानात लहान संख्या आहे 1 आणि त्याच्यावर 1 शून्य दिला 1 वर, तर 2 अंकी लहानात लहान संख्या तयार होते आणि परत 10 वर अजून 1 शून्य दिला तर 3 अंकी लहानात लहान संख्या तयार होते. परत 3 अंकीवर अजून 1 शून्य दिला तर 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होते आणि 4 अंकी लहानात लहान संख्येवर अजून 1 शून्य दिला तर 5 अंकी लहानात लहान संख्या तयार होते. तसेच मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी 9 हा 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. तसेच 2 अंकी संख्या तयार करताना फक्त या 1 अंकी संख्येवर अजून 1 9 दिला तर 99 ही 2 अंकी संख्या तयार होते. परत 99 या 2 अंकी संख्येवर अजून 1 9 त्याला जोडला, 9 लिहिला तर 3 अंकी 999 ही संख्या तयार होते. परत 3 अंकी 999 मध्ये अजून 1 9 जोडला तर 4 अंकी 9999 ही संख्या तयार होते. तसेच या 9999 मध्ये अजून 1 9 जोडला तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होते 99999. पहा, एकूण संख्या 9. 1 अंकी किती संख्या आहेत? 9, म्हणजे 1 पासून 9 पर्यंत 9 संख्या. आणि 2 अंकी किती संख्या आहेत? 10 पासून ते 99 पर्यंतच्या 90 संख्या आहेत. 3 अंकी संख्या 100 पासून सुरू होतात आणि 999 पर्यंत संपतात, म्हणजे 900 संख्या आहेत 3 अंकी संख्या. पुढे आहे 4 अंकी संख्या, 1000 पासून सुरुवात होतात ते त्या 9999 ला संपतात. तिथून पुढे 4 अंकी संख्या तयार होतात, म्हणजे 1000 ते 9999 9000 4 अंकी संख्या आहेत. पुढे आहे 5 अंकी संख्या, 10,000 पासून 5 अंकी संख्या सुरू होतात ते 99,999 पर्यंत या 5 अंकी संख्या असतात, म्हणजे 90,000 5 अंकी संख्या आहेत. पुढे पहा, लहानात लहान संख्या तयार करताना पहिला अंक 1 व पुढील सर्व अंक 0 लिहावेत व मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सर्व अंक 99 लिहावेत. आता आपण व्यवसाय 6 सोडवणार आहोत. व्यवसाय 6. हा प्रश्न क्रमांक 1. 9079 7.9 79 9079 आणि पुढे दिली आहे संख्या 9000 9.7 97. इथे एक रिकामी चौकट दिली आहे. रिकाम्या चौकटीत खालील पैकी कोणते योग्य चिन्ह येईल? यामध्ये हे एक चिन्ह, हे एक चिन्ह आणि हे 3 चिन्ह असतात. जी संख्या मोठी असते त्याच्याकडे हे 2 टोकावालं
चिन्ह असतं. इकडची संख्या जर मोठी असेल तर ते तोंड इकडं होतं आणि एक टोकवालं हे लहान संख्येकडं असतं. समजा इथं आहे 100 आणि इथं आहेत 50. मग 100 हे 50 पेक्षा मोठे आहेत म्हणून आपण त्याच्याकडे हे दोन टोक असलेलं तोंड केलं त्या चिन्हाचं आणि एक कोण असलेलं हे टोक लहान संख्येकडं राहतं. आणि मग इकडची संख्या मोठी असेल तर हे चिन्ह आणि इकडची संख्या मोठी असेल तर हे चिन्ह वापरतात. आणि दोन्ही पण संख्या समजा इथे असतील 35 आणि इथं पण 35च असतील तर आपण इथं दोन्ही पण संख्या समान आहेत, सारख्या आहेत म्हणून आपण त्या समानचे चिन्ह वापरतो. हे पण नाही वापरू शकत, हे पण नाही वापरू शकत, कारण दोन्ही पण संख्या ह्या सारख्या आहेत, समान आहेत म्हणून हे आपण समानचे चिन्ह वापरत असतो. मग ह्या ठिकाणी पहा 9079 9097. पहिले हजार आणि शतकाच्या घरातल्या संख्या सारख्या आहेत. इथं आहे दशक घरात इथं आहे 7 आणि इथं आहेत 9. मग 7 हे लहान आहे तर 9 हे मोठे आहेत. इथं 7 दशक आहे, इथं 9 दशक आहे. मग 9 दशक मोठे आहेत म्हणून ही संख्या मोठी आहे. मग आपल्याला इकडे तोंड करावं लागेल या चिन्हाचं, म्हणजे हे चिन्ह वापरावं लागेल. पर्याय क्रमांक 2 हे चिन्ह हे मोठे आहे हे चिन्ह आपल्याला इथे वापरावं लागेल. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न दुसरा. 4 सहस्र 8 दशक 3 एकक चौकट 4 सहस्र 9 एकक 1 शतक रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल? इथं दिलंय 4 सहस्र. सहस्र म्हणजे 1000. 4000. पुढे आहे इथं एकक, दशक, शतक आणि 8 दशक दिले. दशकाच्या घरात 8 आणि एकक 3. शतकाचा उल्लेख नाही म्हणून आपण तिथं 0 लिहू. दुसरी संख्या आहे 4 सहस्र म्हणजे 4000, 9 एकक आणि 1 शतक. इथं एकक, दशक, शतक आणि 1000. मग 4 सहस्र 1 शतक आणि सुट्टे 9 एकक. दशकाचा उल्लेख नाही म्हणून तिथं आपण 0 लिहू. तर विचारलंय रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल? यामध्ये 4083 आणि 4109 ह्या दोन संख्या आहेत. याच्यामध्ये हजाराच्या घरात 4 आहेत, इथं पण 4000 आहेत. शतकाच्या घरात इथं 0 आहे आणि इथं 1 आहे. म्हणजे इथं ही संख्या मोठी आहे. 4109 ही संख्या मोठी आहे. मग आपण हे चिन्ह, जी संख्या मोठी आहे तिच्याकडे आपण हे दोन टोकवालं हे बाण असणारे दोन तोंड करत असतो आणि लहान संख्येकडे एकच तोंड असलेलं हे चिन्हाची मागची बाजू आपण त्याच्याकडे करत असतो. मग 4083 आणि 4109 यामध्ये 4109 मोठे आहेत 4083 पेक्षा. या चिन्हाचे वाचन असते, या चिन्हाचा हा अर्थ असतो. म्हणजे आपण इकडचं हे चिन्ह आपण वापरणार आहोत. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये हे चिन्ह आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार होईल? आपल्याला अंक दिले आहेत 4 त्याच्यामध्ये प्रत्येकी अंक एकदाच वापरायचा आहे आणि मोठ्यात मोठी कोणत्या पर्यायामधली संख्या मोठ्यात मोठी संख्या
4 अंकी संख्या तयार होईल ते विचारलं आहे. व पहिल्या याच्यामध्ये 4, 7, 0, 9 मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे आपल्याला 4 अंकी. म्हणून आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करू. 9, त्याच्यानंतर थोडासा लहान अंक आहे 7, त्याच्यानंतर आहे 4 आणि सगळ्यात लहान आहे हा 0. पुढचा आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये 9 नंतर 5. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करतो आणि सगळ्यात शेवटी लहान अंक घेतो. मग त्याच्यामध्ये मोठा अंक आहे 9, त्याच्यानंतर आहे 5, नंतर 3 आणि नंतर 2. पर्याय क्रमांक 3 आहे 9 नंतर 8 नंतर 2 आणि 1 9821. पर्याय क्रमांक 4 आहे 9 7 6 आणि 4. या संख्या आपल्या तयार झाल्या आहेत. विचारलं आहे खालील पैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार होईल. ह्या 4 अंकी 4 संख्या तयार झाल्या, त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्यात मोठी संख्या ठरवायची आहे. मग चारही संख्याच्या हजाराच्या घरात हजार, शतक, दशक आणि एकक. हजाराच्या घरात 9 आहे. आता शतकाच्या घरात इथं 2 ठिकाणी 7 आहे, एका ठिकाणी 5 आहे आणि इथं 8 आहे. मग या शतकामध्ये कोणता 8 शतक मोठा आहे, म्हणून हे बाकीचे 7 शतक, 5 शतक, 7 शतक. मोठ्यात मोठा शतक आहे 8, म्हणून ही संख्या मोठी आहे 9821. मग पाहू कोणत्या पर्यायामध्ये ही संख्या आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे अंक वापरून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळेल. पर्याय क्रमांक 4. आपला पर्याय क्रमांक 3 हे अंक वापरून आपल्याला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. प्रश्न क्रमांक 4. 5 अंकी लहानात लहान विषम संख्येत 4 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या मिळवल्यास उत्तर किती येईल? 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. 5 अंकी लहानात लहान संख्या आहे 10,000, परंतु 10,000 ही सम संख्या आहे. व 5 अंकी विषम संख्या, लहानात लहान विषम संख्या आहे 10,001. मग इथं काय सांगितलं आहे? 5 अंकी लहानात लहान विषम संख्येत या संख्येमध्ये 4 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या मिळवल्यास उत्तर किती येईल? मग 4 अंकी 9,999 ही आपली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे, परंतु ही आहे विषम संख्या. मग 4 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या ही आहे 9,998. मग काय विचारलंय? मिळवल्यास उत्तर किती येईल? यास 5 अंकी लहानात लहान विषम संख्येमध्ये जर 4 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या मिळवली तर उत्तर किती येईल? मग 9,998. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजाराखाली हजार, 10,000च्या खाली हजार. बरोबर त्या
अंकाच्या खाली अंक मांडून घेतला आणि मिळवल्यास म्हणजे त्यांची बेरीज करायची. 8 आणि 1 अधिक 8 झाले 9. 0 अधिक 9 9. 0 अधिक 9 9. 0 अधिक 9 9. 81 1. उत्तर आलं 19,999 ही संख्या आपल्याला मिळेल. मग पर्याय क्रमांक 1 आहे 19,999. हा पर्याय बरोबर आहे. बाकीचे पर्याय हे चुकीचे आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. खालील पैकी कोणत्या पर्यायातील चौकटीत बरोबर समान हे चिन्ह येईल? या चिन्हाला समानचे चिन्ह किंवा बरोबरचे चिन्ह असे म्हणतात. मग अ आहे 8,745 रिकामी चौकट, त्याच्या पुढे 5,478. ह्या दोन इथं आहे 8,000, इथं आहे 5,000. म्हणजे ह्या संख्या दोन्ही सारख्या नाहीत, समान नाहीत, म्हणून इथं हे चिन्ह येणार नाही. पुढचं आहे ब 4,000 अधिक 6,000. मग 4,000 अधिक 6,000 झाले 10,000. आणि पुढं 50 गुणिले 200. 50 गुणिले 200 म्हणजे 0 0 3 शून्य मांडून घेतले. 5 दुणे हे 0 1 2 3 हे 0 3 मांडून घेतले आणि 5 दुणे 10. म्हणजे इकडे पण 10,000, इकडे पण 10,000. म्हणजे हे 10,000 आणि हे 1000 दोन्ही बाजूला 10,000 आहेत. म्हणजे हे दोन्ही संख्या समान आहेत. मग इथं येईल हे बरोबरचे चिन्ह. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ला बरोबरचे चिन्ह आहे. दोन्ही संख्या समान आहेत. क आहे 90 शतक चौकट 9 सहस्र. आता 9 शतक 90 शतक एक शतक बरोबर होतात 100. मग 90 शतकाचे होतील शतक बरोबर 100. मग 90 शतकाचे होतील 9,000. आणि पुढे आहे 9 सहस्र. 9 सहस्र म्हणजे 9,000. म्हणजेच इथं पण काय येईल बरोबरचं चिन्ह येईल. पुढे आहे ड 17,646 चौकट 26,747. इथं 17,000 आहेत, इथं 26,000 आहेत. म्हणजे या दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत, समान नाहीत. इथं हे बरोबरचे चिन्ह येणार नाही. मग पर्याय क्रमांक अ, ब आणि क या दोन पर्यायामध्ये हे बरोबरचे चिन्ह येईल. मग बरोबर पर्याय ब आणि क. मग पर्याय क्रमांक 1 आहे फक्त ब. पर्याय क्रमांक 2 आहे फक्त क आणि ड. पर्याय क्रमांक 3 आहे फक्त अ आणि ड. पर्याय क्रमांक 4 आहे फक्त ब आणि क. मग बरोबर आहे पर्याय क्रमांक 4 ब आणि क. ब आणि क. प्रश्न 6. प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकापासून 5 अंकी विषम संख्या तयार होईल? तर इथे खालील काही अंक दिले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला विषम संख्या तयार करायच्या. पहिली आहे विषम संख्या म्हणजे काय
तर ज्या संख्येच्या एकक घरामध्ये 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. मग इथं 5 अंकी विषम संख्या तयार होतील. 7462 आणि हे म्हणजे 74,621. शेवटी 1 आला म्हणजे ही विषम संख्या झाली. दुसरी आहे इथं 8, 4, 6, 0 आणि 9. शेवटी 9 आला म्हणजे ही विषम संख्या झाली. ही पण संख्या विषम संख्या तयार झाली. पुढे आहे 8, 2, 3, 4 आणि 5. 82,345 ही पण विषम संख्या तयार झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. सर्व पर्यायातून आपल्याला 5 अंकी विषम संख्या मिळतात. 5 अंकी विषम संख्या मिळतात म्हणून इथं सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढे आहे प्रश्न 7वा. 8, 1, 9, 5, 3 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान सम संख्या कोणती? तर सम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक घरामध्ये 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात तर त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. मग इथं 5 अंक दिलेत. याच्यामधला सम अंक आहे 8. हा आपण एकक घरात टाकला तर ती सम संख्या होईल. पहिली आहे संख्या 13,589. या संख्येच्या एकक घरात 9 आहे म्हणून ही विषम संख्या आहे. दुसरा पर्याय आहे 98,531. या संख्येच्या एकक घरात 1 आहे. 1 ही विषम संख्या आहे म्हणून ही पूर्ण संख्या विषम संख्या झाली. पर्याय क्रमांक 3 आहे 95,318. या संख्येच्या एकक घरात 8 आहे म्हणून ही सम संख्या आहे. आणि चौथी आहे 13,598. या पण संख्येच्या एकक घरात 8 आहे म्हणून ही पूर्ण संख्या सम संख्या आहे. तर ह्या दोन संख्या सम आहेत त्याच्यातली आपल्याला लहान सम संख्या शोधायची आहे. इथं आहे 95,000 आणि इथं 10,000च्या घरात आहे 9 आणि इथं 10,000च्या घरात आहे 1. इथं 90,000 आणि इथं 10,000. म्हणजे 10,000 हे लहान आहेत, 90,000 मोठे आहेत म्हणून ही संख्या लहान आहे. मग 13,598 ही लहानात लहान सम संख्या इथे आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढे आहे प्रश्न 8वा. 5, 7, 4, 2 व 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील दशक व हजारात स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? पहा, हे 5 अंक आपल्याला दिलेत. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण मोठ्या अंकापासून आधी सुरुवात करतो. मग या 4 पैकी मोठा अंक कोणता आहे? तर मोठा अंक आहे 9, त्याच्यानंतर आहे 7, नंतर आहे 5, नंतर आहे 4 आणि नंतर 2. तर आपल्याला संख्या तयार झाली 97,542. 97,542. या संख्येच्या तयार झालेल्या संख्येतील दशक घरात आहे 4 आणि हजाराच्या घरात आहे 7. तर त्यांची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 7 हा हजाराच्या घरात आहे म्हणून 7,000 आणि 4 हा दशकाच्या घरात आहे म्हणून 4 दशक 40 आणि
दशक व हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. स्थानिक किंमत काढून त्या अंकाची दशक आणि हजारात घरातील अंकाची स्थानिक किंमत काढून त्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे 7000 अधिक 40 बरोबर 7040. म्हणून मग पर्याय क्रमांक हा 1 हा बरोबर आहे. बाकीचे पर्याय हे चुकीचे आहेत. प्रश्न 9वा प्रश्न आहे 4, 7, 0 व 2 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व लहानात लहान समसंख्येची बेरीज किती? मग आपल्याला या संख्येपासून मोठ्यात मोठी समसंख्या आधी तयार करून घ्यायची आहे. मोठ्यात मोठी आपण संख्या तयार करताना मोठ्या अंकापासून सुरुवात करतो. ही समसंख्या आहे. मग आपल्याला शेवटी 4, 0 किंवा हे 2 या 3 अंकापैकी एककाच्या घरात यायला पाहिजे. मग आपण मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकापासून सुरुवात करतो. मग हे आहे 7, नंतर आहे 4, नंतर आहे 2 आणि नंतर आहे 0. संख्या तयार झाली. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 7420 आणि नंतर या संख्येपासून लहानात लहान 4 अंकी समसंख्या तयार करायची. लहानात लहान संख्या तयार करताना आपण लहान अंकापासून सुरुवात करतो. याच्यामध्ये लहान अंक आहे 0, परंतु 0 जर आपण पहिला घेतला तर 3 अंकी संख्या तयार होईल. मग त्याच्यानंतर थोडासा मोठा अंक आहे 2 आणि हा 0 2 नंबरला घेतला. नंतर आहे 7 आणि समसंख्या तयार करायची म्हणून 4 हा सगळ्यात शेवटी. यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 0 अधिक 4 4, 2 अधिक 7 9, 4 अधिक 0 4, 7 अधिक 2 9, 9494 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. 9494. प्रश्न 10वा आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. इथे आपण पहिली लहानात लहान संख्या तयार करायची आहे. मग इथं आपण पहिलं संख्या तयार करून घेऊ. 1 पासून आपण सुरुवात करत नाही. मग 1 च्या थोडीशी मोठी संख्या आहे 0 आपण शून्यापासून संख्या लिहायला सुरुवात करत नाही. म्हणजे आपल्याला 0 पासून सुरुवात केली तर 3च अंकी संख्या मिळेल. म्हणून आपण त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 1, त्याच्यानंतर 0, नंतर 4 आणि 5 लहान संख्या तयार करायच्यात आपल्याला. ही झाली 1045. दुसरी संख्या आहे सर्वात लहान अंक आहे 0, त्याच्यानंतर आहे 1 घेतला, त्याच्यानंतर 0, नंतर 2 आणि 5. त्याच्यानंतर आहे तिसरी संख्या आहे 0 नंतर 2, मग 2 0 3 7 लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करायच्यात. आणि शेवटचा पर्याय याच्यामध्ये आहे 2, नंतर आहे 3 4 आणि 7. या 4 संख्या आपल्या तयार झाल्या आहेत. याच्यामध्ये विचारले अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. मग याच्यामधली आपल्याला लहानात लहान संख्या कोणती आहे, कोणती तयार झाली ते पाहायचं आहे. त्या आहे 1045, त्याच्यानंतर 1025, इथं 2000, इथं 2000. मग
1000 लहान आहे. याच्यामध्ये 1045 ही मोठी संख्या आहे आणि 1025 ही लहान संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पासून आपल्याला लहानात लहान संख्या मिळाली. मग बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2.